तर आतापर्यंतच्या ह्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण जाणून घेतल्या। यापुढे देखील प्रत्येक अपडेट आपण जाणून घेतोय। प्रत्येक प्रकरणातलं खास करून बीड जिल्ह्याच्या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। क्षणोक्षणी अपडेट येते। सीआयडीने आपल्या तपासाचा वेग वाढवलेला आहे। वाल्मिक कराड त्यांची ताब्यात आहे, त्याची देखील चौकशी केली जाते। आणि अर्थात आपण जर पाहिलं तर यामध्ये आता वेगवेगळ्या अनुषंगाने तपास व्हावा अशी मागणी जी आहे ती खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। चला यासह इतरही बातम्या जाणून घ्यायच्यात। अर्थात चांदा ते बांदा मोठी चर्चा होताना दिसते, जसं मी म्हणालो तुम्हाला। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बीडमधील हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही। आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू। आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपासाला वेग। एसआयटीची टीम बीडच्या केजमध्ये दाखल। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून तपास। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजेच कराडाचा होऊ शकतो एन्काउंटर। काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा मोठा दावा। मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उभाटा सेनेचे माजी आमदार राजन साळवींनी सोडलं मौन। तुर्तास छगन भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। महायुतीत राष्ट्रवादीला दुखावण्याचं भाजपचं धोरण असल्याची सूत्रांची माहिती। नाराज नेत्यांसंदर्भात लवकरच होणार महायुतीची बैठक। मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कंत्राटाची चौकशी करा। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांची मागणी। अंदाजित खर्चापेक्षा अधिक दरानं कंत्राट दिल्याचा आरोप। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी। हैदराबादहून नवी दिल्लीला जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये हाणामारीत तरुणाचा मृत्यू। हत्येप्रकरणी 4 अटक।